श्रीराम जन्मभूमीमध्ये साकारलेल्या भव्य मंदिरात सोमवारी रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली। या निमित्तानं उचगावमधील छत्रपती शिवाजीनगरमध्ये संयुक्त छत्रपती शिवाजीनगर समितीच्या वतीनं प्राणप्रतिष्ठापना उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। वारणा सुपर बाजार जवळच्या प्रांगणात या निमित्तानं 18 जानेवारीपासून हरिभक्त संग्राम बापू भंडारे पाटील यांचं कीर्तन, हिंदू जनजागरण समितीचे किरण दुसे यांचं व्याख्यान, गीतांजली प्रस्तुत गीत रामायण, बालनृत्याविष्कार असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। सोमवारी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या शोभायात्रेनं या उत्सवाची सांगता झाली। प्रभू श्रीराम यांची कमिटीच्या माध्यमातून तब्बल 12 फूट उंचीची ही मूर्ती या ठिकाणी प्राणप्रतिष्ठाच्या उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आणली गेली। त्याची एक मिरवणूक झाली। प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतून आलेल्या मंगलाक्षता कलशाच्या स्वागतापासूनच छत्रपती शिवाजीनगरमध्ये वातावरण राममय झालं होतं। प्राणप्रतिष्ठा उत्सवांतर्गत आयोजित सर्व कार्यक्रमांसह शोभायात्रेत हिंदू बंधू भगिनींच्या सहभागानं या उत्सवाचा उत्साह वाढला। पारंपरिक झांज पथकाचा निनाद, जय श्रीरामचा अखंड जयघोष, प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर सुरू असलेली अखंड पुष्पवृष्टी, बालचमूंचा रामायणकालीन वेशभूषेतील सहभाग, टाळ मृदंगाचा गजर करत सहभागी झालेल्या महिला आणि तरुणांचा उत्साही सहभाग अशा वातावरणात निघालेली ही शोभायात्रा लक्षवेधी ठरली। प्राणप्रतिष्ठा उत्सवानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांसह शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी छत्रपती शिवाजीनगरसह उचगाव पूर्व भागातील तरुण मंडळं, विविध संघटना आणि हिंदू समाज बांधवांनी परिश्रम घेतले।